मध्य रेल्वेवरील कर्जत रेल्वे स्थानकातील पुणे दिशेकडे असलेला पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे। महिनाभर पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून आणखी 2 महिने हा पादचारी पूल बंद असणार आहे। पूल बंद ठेवून प्रवाशांना कोणताही पर्याय उपलब्ध ठेवण्यात आला नसल्याने प्रवासी फलाटावरून उड्या मारून जाण्याचा मार्ग अवलंबत आहेत। त्या भागात मध्य रेल्वेच्या मार्गावर 4 मार्गिका असल्याने तसेच मार्गावर सतत मालवाहू गाड्या उभ्या असल्याने प्रवाशांची रुळोलांटाना कसरत होत आहे। यामुळे अनेकांना गंभीर इजा देखील झाल्या असून सुरू असलेल्या कामाबद्दल कर्जत नगर परिषदेत अनेक नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत। नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी शहरातील नागरिक आणि प्रवाशांच्या वतीने मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक यांना पत्र लिहून पुलाचे काम जलद गतीने करण्याची मागणी केली आहे। दिलेल्या पत्रात पादचारी पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। काही वर्षांपूर्वीच केलेला हा पूल इतका कमकुवत कसा झाला आणि त्याची दुरुस्ती का करावी लागते याची माहिती प्रशासनाने घ्यावी अशी मागणी करण्यात येते आहे। 3 महिन्याच्या काळासाठी पादचारी पूल बंद ठेवल्याने विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याने नागरिकांची नाराजी लक्षात घेऊन पुलाचे काम वेगाने करावे अशी मागणी करण्यात आली आहे। कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार, कर्जत।